चलो आ जाओ, सारे बच्चे सम पे आ जाएंगे। सारे बच्चे अपने सामने सम ओपन करेंगे। कुछ बच्चे जैसा जैसा पाठ खत्म हो रहा है पढ़ाई कर रहे हैं। कुछ बच्चे अभी भी राह देख रहे हैं, नहीं हम लोग आज करेंगे कल करेंगे। तो ये बात ध्यान रखना, आज और कल जल्दी आने वाला नहीं है। साल खत्म होगा लेकिन तुम्हारा आज कल आते ही रहेगा। इसके लिए जो पाठ जैसे खत्म हो रहा है वैसे करते जाओ। आज मैंने इकोनॉमिक्स के 3 डिस्टिंग्विश पढ़ाए थे कि नहीं? तो घर पे जाके अपना काम क्या है, वो 3 डिस्टिंग्विश याद करना। बराबर है? एक साल 91 निकला है, पिछले के पिछले साल। आप में से कोई रहेगा तो ब्रेक करो। 91, ठीक है। चलो, फॉलोइंग इज द, अगं बापरे, बैलेंस शीट ऑफ, अंडरलाइन ओम एंड जय, अंडरलाइन ओम आणि जय. ओम आणि काय रे? जय. हे मेन्शन इट इज ओल्ड पार्टनर्स. ओम आणि जयला काय मेन्शन करा? ओल्ड पार्टनर्स. 136 पे सम आहे. चल बाबा, हे बघ, अंडरलाइन द रेशो 3:2. मेन्शन इट इज ओल्ड रेशो. पेज नंबर 136 in notes, page number 166 in textbook. टेक्स्टबुक मध्ये 166 ला आहे. ऐसा क्यों बोल रहे हो? दिस विल बी द लास्ट क्वेश्चन फ्रॉम टेक्स्टबुक. ठीक है. हैव यू राइट ओल्ड पार्टनर्स? अरे लिखा कि नहीं ओल्ड पार्टनर्स? ओल्ड पार्टनर्स लिखा कि नहीं? ओल्ड पार्टनर्स, यस. असेट के बाजू में लिख दो डेबिट, लाइबिलिटी के बाजू में लिख दो क्रेडिट. अंतर या थोड़ा बहुत डिफरेंस है, आप समझो. क्या डिफरेंस है वही सीखना है. चलो, कैश के बाजू में लिख दो. क्या लिखेंगे रे कैश के बाजू में? डेबिट साइड. बाकी ऑल असेट. मार्केट इज ऑल असेट. ऑल असेट. हैव यू राइट ऑल असेट और नॉट? आगे यहाँ पे क्रेडिटर्स लाइबिलिटी. क्रेडिटर्स लाइबिलिटी. अभी माय डियर स्टूडेंट, ये पहले से दिखता था आपको, ये क्या नाम? कैपिटल. ये पहले भी था ना पहला कैपिटल. तभी अपन किधर भेजते थे इसको? पार्टनर्स कैपिटल क्रेडिट साइड. अभी इसको भेजने का बैलेंस शीट लाइबिलिटी. उगा आपलं काय सांगितलं नाही तरी पण आहे, आम्ही लय हुशार. कळलं का नाही? सगळं आम्हालाच येतं. मी सांगतोय नवीन कन्सेप्ट आहे, लिहून टाकले. बैलेंस काय ते? पार्टनर्स कैपिटल. अरे ये फॉर्मेट बनने वाला ही नहीं है. कौन सा वाला? पार्टनर्स कैपिटल. अभी कौन सा फॉर्मेट बनने वाला है? पार्टनर्स करंट. तो पार्टनर्स कैपिटल का अगर घर ही नहीं है तो उसको कैसा भेजोगे वहां पे? त्याचं घर तर पाहिजे. तो इसको कहां पे भेजने का? डायरेक्ट बैलेंस शीट के लाइबिलिटी. बैलेंस शीट के लाइबिलिटी. तो ये पहला चेंजेस दिखा आपको. क्या चेंजेस? अगर करंट अकाउंट आता है सम में, क्या आता है? करंट अकाउंट. तो कैपिटल कैपिटल में नहीं जाएगा. तो कैपिटल किधर जाएगा? बैलेंस शीट के लाइबिलिटी. पहला चेंजेस. दूसरा चेंजेस, हाँ, ये जो करंट है वो इसकी जगह लेगा. पहले ये जाता था ना पार्टनर्स कैपिटल में, अभी ये जाएगा पार्टनर्स कैपिटल अकाउंट क्रेडिट. अभी मैं इसको बोलते टाइम ऐसा बोल रहा हूँ पार्टनर्स कैपिटल, लेकिन आप समझो ये पार्टनर्स कैपिटल नहीं, क्या है? करंट है. पार्टनर्स करंट है. ठीक है वार्ता? बोलो क्या चेंजेस पढ़ाया मैंने?
पहला चेंजेस क्या, पहले जो कैपिटल कहाँ पे जाता था, मैंने बोला कैपिटल अकाउंट क्रेडिट साइड, अब किधर जाएगा, बैलेंस शीट लाइबिलिटी साइड, बैलेंस शीट के लाइबिलिटी साइड. बियॉन्ड द एडजस्टमेंट एवरीवन, बियॉन्ड वेरी फर्स्ट एडजस्टमेंट. They take, underline Jagdish. Jagdish is the new partner. Jagdish is the new partner. ऊपर मेंशन करा दो नेशनल पार्क, सॉरी न्यू पार्टनर्स, न्यू पार्टनर एनपी स्टैंड बाय न्यू पार्टनर. क्योंकि बहुत सारे लोगों का, कॉलेज वाले लोगों का ये शॉर्ट फॉर्म चलता है. आज एनपी जाएंगे मतलब, तो मेरा एनपी मतलब नेशनल पार्क नहीं है, अपना एनपी क्या है, न्यू पार्टनर. हाँ, कभी एडमिट हो गया ये बिजनेस में 1 अप्रैल 2018 को. ये डेट इंपॉर्टेंट है क्योंकि ये डेट अपने को लिखना पड़ता है, सही है ना. तो आगे बढ़ो. जगदीश शुड पे, अंडरलाइन जगदीश, अंडरलाइन पे, अंडरलाइन 3000, अंडरलाइन गुडविल. जगदीश कितना रुपया गुडविल लेके आया है, लेकिन आगे बक्सा करा दो 50%, 50% ऑफ गुडविल विड्रॉन बाय, अंडरलाइन विड्रॉन, डबल अंडरलाइन द वर्ड विड्रॉन, बाय पार्टनर्स इन कैश. मेरे को बताओ, गुडविल का केस पहचानने का है अपने को. गुडविल का केस कौन से वर्ड से मालूम पड़ता है, विड्रॉन, रेज, रेज एंड राइट ऑफ, और कुछ भी नहीं. इसमें वर्ड आया ना, कौन सा वाला, विड्रॉन. तो विड्रॉन कौन सा केस है, सेकेंड केस. सेकेंड केस के 6 इफेक्ट आते, यही गुडविल का सबसे बड़ा एडजस्टमेंट है. लिख दो 6 इफेक्ट एवरीवन. चालू. कैश बैंक अकाउंट डेबिट साइड, गुडविल अकाउंट क्रेडिट साइड, गुडविल अकाउंट डेबिट साइड, पार्टनर्स कैपिटल क्रेडिट साइड, पार्टनर्स कैपिटल डेबिट साइड, कैश बैंक अकाउंट क्रेडिट साइड. यहाँ पे मेंशन करा दो ओल्ड, और यहाँ पे भी मेंशन करा दो ओल्ड. बघा बाबा, तुम्हाला पाठ आहे का, मला पाठ आहे, पण माझं पाठ असून तुम्हाला काय नाही भेटणार, तुमचं पाठ असून तुम्हाला काहीतरी भेटेल. कळलं की नाही, तुमचं पाठ असल्याने तुम्हाला काहीतरी भेटणार आहे. तुम्ही ठरवा तुम्ही पाठ करायचे की नाही. मी ऑल टॉपिक शिकवणार आहे. ऍडमिशनला ऑप्शन रिटायरमेंट है, तुम लोग सम पे तय करने का एग्जाम में, जो सिंपल आया है वो सॉल्व करने का. तो तुम्हाला एडमिशन पण येणार, रिटायरमेंट पण येणार, और ये दोनों एक दूसरे का ऑप्शन में आएंगे. मैं आपको एडमिशन भी पढ़ाऊंगा, रिटायरमेंट भी. एग्जाम का पेपर देख के तय करने का कौन सा सिंपल आए, जो फास्ट सॉल्व होगा. बराबर है. बोलो, ये गुडविल का कौन सा केस है रे, सेकेंड. कौन से वर्ड से मालूम पड़ा, विड्रॉन. लेकिन यहाँ पे ये वर्ड को ध्यान देने का है, 50% बोला है, बराबर कि नहीं. तो जब ऐसा 50% आएगा ना, 50%, तो पहले 4 इफेक्ट जो है ना, पहले 4 इफेक्ट, पहले 4 के लिए पूरा अमाउंट लेने का. कितना हजार, 3000. पहले 4 इफेक्ट के लिए पूरा अमाउंट, और वो जो आखिरी 2 इफेक्ट है उसके लिए हाफ अमाउंट लेने का. तो 3000 का आधा कितना होता है, 1500. तो पहले 4 इफेक्ट के लिए 3000, और अगले 2 इफेक्ट के लिए कितना हजार, 1500. 1500 क्यों लिया, क्योंकि यहाँ पे मेंशन किया है. कितना टका, 50%. आगे, ही शुड ब्रिंग 9000, अंडरलाइन 9000, अंडरलाइन कैपिटल. बोलो, 9000 रुपया कैपिटल लाया भाई ने, जगदीश भाव ने 9000 का कैपिटल लाया. और जो बंदा सोते सोते सम सॉल्व करेगा ना, उसका ये रॉन्ग जाएगा. क्योंकि अभी मैंने बताया आपको, ये देख इधर ये आता नाही सांगू शकत. हे बघ, हे बघ इफेक्ट, हे बघ, ये इफेक्ट है. मतलब पहले कैपिटल का इफेक्ट क्या आता था, पहले करंट अकाउंट के अलावा बाकी सब में कैपिटल का इफेक्ट क्या आता था, कैश बैंक अकाउंट डेबिट साइड, पार्टनर्स कैपिटल क्रेडिट साइड, न्यू. लेकिन तभी कैपिटल का अकाउंट अपन बनाया था. अभी कैपिटल बनाने वाले हैं कि करंट बनाने वाले हैं, मतलब कैपिटल बनने वाला, तो अभी इफेक्ट बदलेगा.
तो अभी इसका इफेक्ट क्या है बोलो? अभी इसका पहला इफेक्ट एज इट इज कैश बैंक अकाउंट डेबिट साइड, लेकिन अभी पार्टनर्स कैपिटल बोलेंगे कि बैलेंस शीट बोलेंगे? तो पहले दूसरा इफेक्ट जाएगा बैलेंस शीट लाइबिलिटी साइड, बैलेंस शीट के लाइबिलिटी साइड। तो दूसरा चेंजेस दिखा आपको ये, स्टारच करून ठेवा, कधी अभ्यास करताना बसल तर तुम्हाला कळेल इसको क्यों स्टार किया, मतलब कुछ तो अलग है, स्टार करके रखा है मतलब कुछ तो अलग है इसमें। गलती से अगर इसका दूसरा इफेक्ट किधर लिखा, पार्टनर्स कैपिटल में, मारला मला तो, कळलं की नाही मारता येत? चला पुढे, बिल्डिंग इज वैल्यूड, अंडरलाइन बिल्डिंग, अंडरलाइन 18,000, डब्बे में टिक मार्क करा दो बिल्डिंग को, डब्बे में बिल्डिंग को टिक मार्क चढ़ा दो, और डब्बे में बिल्डिंग का वैल्यू कितना है जरा बताओ? 15,000। डब्बे में बिल्डिंग 15,000 है ना, और एडजस्टमेंट में कितना दिया है, मतलब कम हो गया कि बढ़ गया? बढ़ गया, तो पहला इफेक्ट क्या होता है? प्लस। लिख दो पहला इफेक्ट प्लस। अभी तो ये बच्चा बच्चा जान सकता है भाई, इतना लेक्चर होने के बाद तुम लोगों को पूछा प्रॉफिट हुआ कि लॉस, तो आपको जमना चाहिए। बोलो अभी बिजनेस को लॉस हुआ कि प्रॉफिट हुआ? क्योंकि वैल्यू क्या हो गया है? बढ़ गया। तो प्रॉफिट किधर होता है एवरीवन बोलो? प्रॉफिट एंड लॉस अकाउंट क्रेडिट साइड, मेंशन इट इज प्रॉफिट एंड लॉस अकाउंट क्रेडिट। हैव यू राइट प्रॉफिट एंड लॉस क्रेडिट और नॉट? आगे बढ़ेंगे, ये आगे खत्म नहीं हुआ है, यही एडजस्टमेंट आगे कंटिन्यू है। अंडरलाइन मशीनरी, अंडरलाइन फर्निचर, मशीनरी आणि फर्निचरला अंडरलाइन केलं का? अंडरलाइन द वर्ड रिड्यूस, ये डब्बे में टिक मार्क चढ़ाएंगे। बोलो किसको किसको टिक मार्क चढ़ाएंगे? आणि फर्निचर, मशिनरी आणि फर्निचर। तुम्हीच सांगा आता, एवढं तर इंग्लिश येतच तुम्हाला। रिड्यूस म्हणजे प्लस ना? हा, रिड्यूस म्हणजे मायनस, लिख द बाय मायनस। रिड्यूस म्हणजे काय रे? मायनस। काही भेटत असं, रिड्यूस म्हणजे प्लस ना? हा, कळलं की नाही? नंदी बैलांच्या वरची अवस्था आहे त्यांची। पाऊस पडेल का? आमच्या गावाला असं चालतं। अरे येडा बनवाची जत्रा आहे ती। त्या नंदी बैलाच्या आहे ना, असं नाकामध्ये एक दोरी बांधलेली असते, आणि त्या दोरीला दुसरी एक दोरी बांधलेली असते, आणि ती जी दोरी असते ना, ती त्या माणसाच्या हातात असते। त्याला माहितीये काय बोलायचे ते। तर समजा त्याला म्हणायचं हा पाऊस पडेल का, तो काय करतो, तो जो माणूस असतो ना माणूस, तर थोडंसं त्या दोरीला टिचकी मारतो। तर टिचकी मारल्यामुळे ती दोरी जी नाकात बांधलेली असते ना, ती त्या बैलाला दुखते। मग त्याला आता मला सांगा तो काय करेल? मला मस्त वाटतंय, असं करणार आहे का तो? तो पण बाबा त्रास होतोय म्हणल्यानंतर मला हलवेलच ना। मग तो माणूस पण म्हणतो अरे देख नंदी बैल ने हा बोला, चल 100 रुपया डाल दो, ये 200 डालता है हाँ, लेकिन मेरा काम होने दे। आणि आता तर गावाला गेलं तर मोठी गाराणी फक्त आहे, माझं लग्न होईल का? माझ्यासारखा गेला की मला अजून 3 पोरं होतील का? जाऊ दे। मशनरी आणि फर्निचर, मशनरी आणि काय रे? फर्निचर। तर मशनरी आणि फर्निचरचा पहिला इफेक्ट काय लिहिला? मायनस। पहिला काय लिहिलं? मायनस। हे मायनस म्हणजे लॉस ना, मग लॉस कुठे असतं? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट। सेम ऍडजस्टमेंट पुढे, सेम। अंडरलाइन प्रोव्हिजन, अंडरलाइन 5%, अंडरलाइन डेटर्स और अंडरलाइन डेब्ट। ये डेब्ट मतलब बैड डेब्ट है, ये डेब्ट मतलब क्या है? बैड डेब्ट। बोला इकडे नाव डेटर आले ना, डेटर, मग कशाला टिक मार्क करणार? डेटर्स को, डेटर्स को टिक मार्क चढा दो। रडत डेटरला टिक मार्क कर। अगं टिक मार्क आहे बघ, टिक मार्क आता असा डेटर लिहिलंय ना, तर इथं करतात, इथं। ते टिक मार्क कशी करते? असं टिक मार्क करते जसं की डेटर हिचा दुश्मन आहे। चला भाई, झालं का इथपर्यंत? येस।
चलो ये बैड डेप्ट है, बैड डेप्ट, बोलो बैड डेप्ट प्लस की माइनस, लिख दो माइनस, बैड डेप्ट माइनस, अरे बैड डेप्ट माइनस ना, बोलो वापस बिजनेस को, प्रॉफिट हुआ कि लॉस हुआ, लॉस किधर जाता है एवरीवन, प्रॉफिट एंड लॉस अकाउंट डेबिट साइड. कंटाळ इतक्या वेळा ऐकायचंय ते, प्रॉफिट झालं की लॉस, अजून 2 टॉपिक असेच. बोला वाढलं की कमी झालं, वाढलं, प्रॉफिट झालं की लॉस, प्रॉफिट, रिटायरमेंट में वही, डेथ में भी वही, पुढे डिझोल्युशन मध्ये पण तेच. चल भाई पुढे, अंडरलाइन स्टॉक, अंडरलाइन 15,000, बोलो स्टॉक का वैल्यू कितना हो गया 15,000. डब्यामध्ये वरती टिक मार्क करा स्टॉकला, आणि तुम्हीच चेक करा स्टॉक किती आहे डब्यात, 12,300, 300, आणि इथे किती झाले, कमी झाला ना, ओके वाढले वाढले, ठीक आहे वाढले, आणि वाढला ना, येस. मग काय झालं, प्रॉफिट की लॉस, मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कुठली बाजू, क्रेडिट. हे बघ इथं मेन्शन करून दिले काय काय बनवायचंय, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट बनवायचे. पहिलं काय लिहायचे, पार्टनर्स कॅपिटल बनव, आता काय लिहिलंय, पार्टनर्स करंट, पार्टनर्स करंट बनाने काय, आता इथं लिहिलंय पण करंट पाहिजे म्हणून, कळलं काय, तरी पण तुम्ही काय बनवताय, कॅपिटल, ते रॉंग आहे. बोला काय काय चेंजेस दिसलं तुम्हाला आतापर्यंत. पहला चेंजेस, 2 ही चेंजेस दिखे. एक चेंजेस, जो डब्बे में कैपिटल आया था ना, डब्बे में कैपिटल, उसको अपन ने पार्टनर्स कैपिटल में नहीं भेजा, कहां पे भेजा उसको, लाइबिलिटी. और दूसरा चेंज, वो जो कैपिटल वाला एडजस्टमेंट था ना, कैपिटल वाला एडजस्टमेंट, उसका इफेक्ट पहला जाता था कैश बैंक अकाउंट डेबिट, और दूसरा जाता था पार्टनर्स कैपिटल अकाउंट क्रेडिट न्यू. तो वो जो दूसरा इफेक्ट है उसको अपन ने बदल दिया अभी, और दूसरे इफेक्ट की जगह पे क्या डाला, बॅलन्स शीट लायबिलिटी पर. म्हणजे आता याच्या व्यतिरिक्त अजून काय चेंजेस, काय पण नाही, काय पण नाही, कळलं की नाही. जनरल रिझर्व पहिला किधर जाता था, जनरल रिझर्व, पार्टनर्स कैपिटल, अभी भी किधर जाएगा, पार्टनर्स कैपिटल, मतलब ही कौन है वो, पार्टनर्स करंट, ऐसी बात. तुम्हाला फक्त कॅपिटल सोबतच बदलाव करायचे आहे बस. कॅपिटल डबे का बैलेंस शीट लाइबिलिटी, और कैपिटल एडजस्टमेंट का दूसरा इफेक्ट बैलेंस शीट लाइबिलिटी, बस एवढंच चेंजेस, बाकी काय पण नो चेंजेस. और फॉर्मेट बनाते टाइम, फॉर्मेट में पहला कौन सा बनेगा, प्रॉफिट एंड लॉस एडजस्टमेंट एज इट इज पहला बनता था. दूसरा क्या बनता था, पार्टनर्स कैपिटल, लेकिन अभी क्या बनाएंगे, पार्टनर्स करंट. वही पार्टनर्स कैपिटल नहीं बनेगा, अभी पार्टनर्स करंट बनेगा. और फिर क्या बनेगा, कैश बैंक, फिर क्या बनेगा, बैलेंस शीट, फिर क्या बनेगा, गुडविल, सबसे. ठीक है, तो इसको मैं रब करता हूं, आप आपके सम में देखोगे, आप आपके सम में देख रहे हो, आप आपके सम में देख रहे हो. चला सांगा पहिला कुठला फॉर्मॅट बनतो, बोलो पहिला कौन सा फॉर्मेट बनता है रे, प्रॉफिट एंड लॉस एडजस्टमेंट अकाउंट, प्रॉफिट एंड लॉस एडजस्टमेंट, शॉर्ट फॉर्म में बना रहा है, आप समझो. चलो ये बाजू कौन सा होता है, क्रेडिट, और ये बाजू डेबिट. ये अभी बनाओ, क्या बनाओ, पार्टनर्स कैपिटल बनाओ कि पार्टनर्स करंट, यस पार्टनर्स करंट अकाउंट. ये देख हेडिंग, हेडिंग बदलने का है, बोर्ड में आ चुका है करंट का वैरायटी, टू मेनी टाइम्स बोर्ड में करंट का वैरायटी आ चुका है. उगत तरच देऊ नका, नाहीतर नंतर मला हे नाही विषय बरोबर शिकू. बोला भाई इकडे काय लिहायचं, डेबिट, इकडे काय लिहायचं, क्रेडिट. चल पुढचं काय बनतं, कॅश, आणि काय रे, बैंक. बरोबर, कैश बैंक में कैश बैंक लिखते हैं कि बैलेंस लिखते हैं, बैलेंस शीट एज ऑन. या बाजूला काय असतं, लायबिलिटी, या बाजूला काय असतं, असते. तुम्हाला माहिती आहे इकडे आपण काहीतरी आधीच लिहून ठेवतो, लिहून ठेवतो कॅपिटल. काय नाव आहे तर या सम मध्ये तिघांचं, ओम, त्यानंतर जय, त्यानंतर जगदीश. काय नाही आलं तर हेच गाणं म्हणत आहे. चल बे, पुढचं काय लिहू, गुडविल.
अच्छा, काही निघायला सुरुवात केली म्हणजे त्यांना काहीच नाही. बघितलं? चल भाई, आ जाओ. यहाँ से शुरू करेंगे सारे बच्चे. बोलो पहला नाम क्या है? बोला पहला नाम क्या है रे? कैश. किधर जाऊ? कैश बैंक अकाउंटच्या सारे बच्चे सब में देख के बताएंगे, सब में देख के बोलो किधर जाओ? कैश बैंक अकाउंट. कैश बैंक के डेबिट में कैश बैंक लिखो कि बैलेंस लिखो. बोलो कितना पैसा है? कितना? अच्छा, छोटा पैसा है इसके लिए धीरे से बोल रहे हो. बोलो अगला नाम, बोलो अगला नाम. अगला नाम. हे बाबा राहू दे. बोलो बिल्डिंग असेट है कि लाइबिलिटी है? कितना पैसा है? इनर में कि आउटर में? पक्का इनर में ना, क्योंकि उसके ऊपर है क्या? एक टिक मार्क. अगला नाम बोलो. टिक मार्क है क्या? कितना पैसा है? इनर में कि आउटर में? एक टिक मार्क. अगला नाम बोलो. क्या नाम है? असेट की लाइबिलिटी. इनर में कि आउटर में? एक टिक मार्क. अगला नाम बोलो. कितना पैसा है? 12,000. एक टिक मार्क. अगला नाम बोलो. इनर में कि आउटर में? क्योंकि उसके ऊपर है क्या? एक टिक मार्क. तोड़ायची. एक टिक मार्क एक लाइन तोड़ायची. ये बाजू में आ जाओ, ये बाजू. पहला नाम बोलो. देसाई नहीं बोल रहे. देसाई आस्था शाप देईल ना. कळलं की नाही? तुला माहिती आहे आपले पहिलेच वांदे आहेत. चल बाय. पहिला नाम बोलो. पहिला नाम बोलो. तो नाही बोलणार ना तो 12वी फेरा. आता ज्यांना ज्यांना डाऊट ना ते मोठ्या मोठ्याने बोलतील. आता 5 मार्क एक्स्ट्रा. बोलो बाबा पहला नाम बोलो. इधर असेट की लाइबिलिटी. कितना पैसा है? 30. अच्छा, अगला नाम बोलो. कैपिटल किधर जाएगा? पार्टनर्स कैपिटल. बैलेंस शीट. अयो कसली हुशार पोर आहेत. बैलेंस शीट के लायबिलिटी. क्या बघ लिहिलं लायबिलिटी बघ कॅपिटल. बोला ओम. ओम बोलो. सॉरी ओम का पैसा. ओम का पैसा. अरे ओम का पैसा. ओम का पैसा. जय का पैसा. जगदीशचं अजून भेटलेलं. बोला अगला नाम बोलो. करंट. किधर जाएगा? पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्स करंट अकाउंट. करंट में करंट लिखू कि बाय बैलेंस लिखू? बाय. सॉरी ओम बोलो. अरे ओम बोलो. अरे ओम का पैसा बोलो. ओम का पैसा बोलो. ठीक है ओम का पैसा बोलो. 3,700. जोर से बोलो. अरे जय का पैसा. जय का पैसा. सारे बच्चे बोलो जय का पैसा बोलो. 3,400. जगदीश अजून शांतच आहे. हे करंट में करंट लिखा कि बाय बैलेंस लिखा? बाय. बाय बैलेंस. बाय. अकरे बाय बैलेंस. तर आगे. अरे अकरे बोला. राम नाम जपते ही नहीं. तुमको क्या लगा? चलो देसाई तू आहेस ना. चलो बाबा. मला काय नाही बोलायचं. धन्यवाद. आय एम सॉरी. आपलं चाललंय ते ठीक आहे. चला लय महत्वाची ऍडजस्टमेंट चालली. गुडविलची सगळ्यात मोठी ऍडजस्टमेंट. चला
पहले दो इफेक्ट, मैंने क्या बोला, पहले 4 इफेक्ट के लिए फुल अमाउंट, पहले 4 इफेक्ट के लिए, पहले 4 इफेक्ट के लिए, अगले 2 इफेक्ट के लिए हाफ, 50% म्हणजे हाफ, 50% म्हणजे हाफ वगैरे. बंड्या अरे त्याचं नाव पण नाही यार, काय नाव आहे, आदेश. तो बंड्याचा जसा राईट हँड आहे ना. चलो आगे, मला काय म्हणायचं होतं, गुडविल का पहिला इफेक्ट. चालू, कैश बैंक के डेबिट में, बोला कैश बैंक के डेबिट में, किधर है कैश बैंक, ये नहीं, ये है ना. बोला कैश बैंक के डेबिट में कितना गुडविल लिखू, 3. हे सगळ्यांना जमलंय ना आता. कैश बैंक के डेबिट में गुडविल का अगला इफेक्ट, गुडविल के क्रेडिट में कैश बैंक का ना कितना आ जाते, हे कितने इफेक्ट झाले, 2 झाले. आता तिसरा ना, बोलो तिसरा इफेक्ट बोलो, गुडविल के डेबिट में पार्टनर्स का नाम, ओम बोलो, जय बोलो. अरे ओल्ड का नाम ना, ये बांटना पड़ेगा बाबा 3,000 पानीची आपका. ए भाई, हे बाटू, पैसा बाटू, अरे बाटू की नाही. चला बाबा, किती रुपये आहेत, 3,000. काय रेशो आहे आपला, 3:2. इकडे बघ, वाटतंय बघ, वर्किंग नोट नंबर 1, काय ते, डिस्ट्रीब्यूशन ऑफ गुडविल, डिस्ट्रीब्यूशन ऑफ, पहला किसको बांटेंगे, कितना बांटेंगे, रेशो बोलेंगे, सॉरी 3/5, 3/, बोलो 5 6 30, 5 टाकल्या, 5 टाकल्या, हे बघ हे बघ हे बघ, 6 3 18, 2 टाकल्या, डबल टाकल्या, 2 टाकल्या, डबल टाकल्या, बंड्याला आवडतात. बांट के हुआ नहीं, बांट के हुआ नहीं, बांट के हुआ नहीं, अभी बांटना बाकी आहे. बोला कोणाला वाटायचं आहे, जय. बोलो 3,000, 2/5, 5 6 5 टाकल्या, 5 टाकल्या, 6 2 डबल. बोला पहले को कितना दिया, 1800, दूसरे को कितना दिया, 1200. ये मेरे को लगता है 3 इफेक्ट हो गए, 3. कितने हो गए, 3. चौथा इफेक्ट बोलो, चौथा, पार्टनर्स कैपिटल के क्रेडिट में टैलेंट. अगं बाबो, कसलं टॅलेंट. हे देख, पार्टनर्स क्या है, पार्टनर्स कॅपिटल मतलब ही करंट ना, पार्टनर्स करंट के क्रेडिट में कोणाचं नाव म्हणालात तुम्ही, हाँ ये बघ इथं लिहिलं, गुडविल. बोला पहले को कितना दिया, 1800, दूसरे को कितना दिया, याला काय पण दिलेलं नाही. हे खतम हो गया क्या गुडविल, किती इफेक्ट झाले फक्त, अजून 2 बाकी आहेत, अजून 2, अजून 2, पण आता पूर्ण अमाऊंट घ्यायची. तिकडे बघ 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 काय दिलंय, 50%. किती टक्के, 50%. 50% बोलून पण 100% घ्यायचे. 50 मध्ये कधी कधी खुश राहावं लागतं. कशाला राहावं लागतं, गप्प बसा. 100 पाहिजे. हा काय म्हणत होतो, 5वा इफेक्ट सांगा, 5वा इफेक्ट, पार्टनर्स कैपिटल के डेबिट में कैश बैंक का नाम. ये देखिए पार्टनर्स कैपिटल है, डेबिट, हाँ वही जो भी है, क्या नाम, कैश बैंक, क्या नाम है, कैश एंड बैंक, कैश आणि. आता बघा
ये अभी कितना बांटू, ये कितने लोगों में बांटना है, 3 में कि 2 ही में? ओल्ड है, ऑलवेज ओल्ड, ऑलवेज ओल्ड. तर मला सांगा अभी कितना बांटने का है, 3,000 की 1,500? कुछ लोग है ना 1,500 चला अभी ऐसा करते हैं, देख ऐसा ऐसा करते. अरे काय असं करू नको, उघड डोक्याला त्रास तुमतोय. हे 1800 आहेत ना, याच्या अर्धी किती होतात? 900. हे किती येत आहे? त्याच्या अर्धी किती होतात? वाटले 1,500. ते लेंट. अरे हा की नाही, ह्याच्यात कसलं टॅलेंट? अरे हो गया ना, तुम 1,500 बांटोगे ना, 1,500 वो रेशो से, तो भी यही होगा. दाखवू का? रेशोच आहे ना हा. म्हणजे तुम्हाला वाटतं मी चुकीचं शिकवतोय? चला हा ठीक आहे. ट्रस्ट और विश्वास अलग है. कैसे गुरु गूगल करता हूँ. चलो आखिरी पे बोलो. कैश बैंक के क्रेडिट में पार्टनर्स का नाम. चलो किधर है कैश बैंक? हे बघ हे बघ हे बघ हे बघ. कैश बैंक के क्रेडिट में पार्टनर्स का नाम. चला सांग रे, हे पहिल्याचं नाव. ओम अकाउंट. त्याच्यानंतर लिखेंगे तो करंट अकाउंट लिखने का. ओम करंट अकाउंट, जय करंट अकाउंट, क्योंकि कैपिटल नहीं है अपने संग में. तो बोला काय नाव याचं, किती रुपये दिले याला, आणि याला किती दिले? 600. अब जाके खत्म हो गया रडत. हे बघ तू रडली पण नाही तरी पण समज. चल भाई देख, अब ये खत्म हो गया पहला एडजस्ट. ठीक है, चलो अगला एडजस्टमेंट बोलो. अगला एडजस्टमेंट कैपिटल है ना, अगला एडजस्टमेंट क्या है? कैपिटल. बोला पहला इफेक्ट. कैश बैंक के डेबिट में बॅलन्स काय? तर कॅश बँक कुठे आहे? कॅश बँक आहे बघ, कॅश बँक आहे. हे बॅलन्स नाही लिहायचं, त्या माणसाचं नावच लिहायचं. काय नाव त्याचं? जगदीश. जगदीश अकाउंट. किती रुपये आणले भाऊंनी? 9,000. और दुसरा इफेक्ट किधर जाने का है? बॅलन्स शीट लायबिलिटी. हे बघ हे बघ, केव्हा त्याचं नाव लिहून ठेवलं. हे बघ हे बघ हे बघ हे बघ, आहे की नाही? याच्या नावासमोर लिहायचे किती हजार? 21, 30 आणि 50, 51. सगळ्यांना जोडले बाय. ठीक आहे. अरे हा की नाही, समजलं कुठे लिहायचं याला? अगला एडजस्टमेंट बिल्डिंग. अगला एडजस्टमेंट क्या है? बिल्डिंग. बिल्डिंग का वैल्यू कम हो गया है कि बढ़ गया है? बिल्डिंग कुठे 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 बिल्डिंग, हे बघ. अरे मिळालं की नाही? बोलो बिल्डिंग का 18,000 अंदर लिखो की डायरेक्ट बाहेर? रडत. हे बघ इथं लिहायचं. बोल हे बघ, पहिलं किती होतं, आता किती झालं? कमी झालं ना. ए, बोलो कम हो गया कि बढ़ गया? बढ़ गया. बोलो डिप्रिसिएशन की एप्रिसिएशन? एप्री. कितने हजार से बढ़ गया? देसाई 3,000. देसाई लॉस झाला ना, मग काय प्रॉफिट झालं? नक्की प्रॉफिट झाला. देसाई बोलला विषय संपला. देसाई बोले विषय खाल्ले, सॉरी, देसाई बोललास विषय खाल्ला, असं मला म्हणायचं. हा बाय, देसाई प्रॉफिट कुठे असतं इकडे? अगं बाबो काय विचारले, माझी केस जाणार आता. देसाई कुठे जाणार? क्रेडिट मध्ये. ओके देसाई, थँक्यू देसाई. देसाई पास होणार वाटतं. बिल्डिंग अकाउंट. बोलो काय रे, बिल्डिंग अकाउंट किती रुपये? 3,000. ए पुढे 2-2 रिड्यूस झाले ना, 2-2 रिड्यूस. काय काय रिड्यूस झाले? मशिनरी आणि फर्निचर दोघं दोघं रिड्यूस झाले. लय गोंधळ झाला. हे बघ हे मशिनरी फर्निचर. मशिनरी किती टक्के रिड्यूस झाले बेटा? 10%. हे बघ मायनस. हे रिड्यूस म्हणजे एप्रिशिएशन की डेप्रिशिएशन? डेप्रिसिएशन. ये ओरली है, ओरली. ये 21,000 का 10%, 21 तो आता है कि नहीं? और 900 रुपए का 10%, 90 रुपए आएगा. अरे कितना रुपया? 90 रुपया. 10% मतलब समझ जाने का, एक एक टाकल्या कट करने का. एक एक टाकल्या
21,000 का 1 टकला कट गया 2100, 900 रुपये का 1 टकल्या गया 90. चला बाबा सांगा, 21,000 2100 गेले किती उरले? 18,900. 18,900 आणि इकडे किती उरले? 810. देसाई प्रॉफिट झालं की लॉस झालं? प्रॉफिट. देखा, अब आ गया ऊंट पहाड़ के नीचे, अब असली दिमाग लगाया उसने. प्रॉफिट हो गया. पागल लोक, एवढे सगळे पागल आहे तिकडे बसलेले, त्यांना वाटते लॉस झाला, तुला वाटतं प्रॉफिट झालं. बंड्या सांगेल, बंड्या सांगेल हा लॉस झाला बघ. तो कसा म्हणतो प्रॉफिट झालं? मग ते त्याच्या डिक्शनरीमध्ये मशनरी असेट नाहीये, मशनरी असेट नाहीये. ते मशनरी काय असतं? मशनरी काय असतं? मशनरी मशिनरी असते, मशिनरी असते. मला माफ कर. हे बाय देख दादा, मशिनरी काय असतं? हा असं. चला दादा, मशिनरी मशीन असते. ते काही मराठी भेटले, मशिनरी यंत्र असतं. चल बाय, बोलो लॉस हो ना, लॉस बोलो. लॉस किधर जाता है? लॉस प्रॉफिट एंड लॉस अकाउंट डेबिट साइड टू मशीनरी टू अकाउंट 2100 टू फर्निचर टू काय रे? फर्निचर 90 रुपये अकाउंट. ओके, बघितलं? हे योग्य लिहिलं ते नाही बघितलं, चुकलो तिथे हुकलो. चल बाय झालं. कुठे आला आता? डेटर्स. डेटर्स ना, बॅड डेट्स. बोला बॅड डेट्स प्लस की मायनस किती रुपये? 5%. डेटर कुठे 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 कुठे? अबक, अगं भाऊ, हे काय रे? बॅड डेट्स. बॅड डेट प्लस की मायनस? माइनस. बोला 27,000 का कितना टक्का निकालने का है? फिर भी आप कितना निकालोगे? 10%. 27,000 का कितना आता है? 2,700. तो 2,700 का आधा 1,300. अच्छा, हे बघ असं करायचं. 2,700 आहे ना, 2 का आधा 1, 700 का आधा 350. सवाली बढ़ता है तो पास होता. तो कितना आंसर आ गया? बोलो 1,350. बोला 26, 25, 650. बोला ह्याच्यातून हे काय केलं? मायनस. सांगा, बिझनेसला प्रॉफिट झालं की लॉस झालं? काय लॉस काढली? बोलो बिझनेसला प्रॉफिट झाला की लॉस झाला? लॉस. ओके, हो हो, लॉस असतं. बोला लॉस कुठे जातं? प्रॉफिट एंड लॉस अकाउंट डेबिट. क्या लिखेंगे? बैड डेट. बोलो 1,350 अकाउंट बाबा, अकाउंट. थैंक यू. ये अगला नाम बचा है, आखिरी नाम. क्या नाम बचा है? स्टॉक. क्या नाम बचा है? स्टॉक. स्टॉक किती रुपये बनलाय? 15,000. सुन, हे स्टॉक डायरेक्ट आतमध्ये लिहू की बाहेर लिहू? आतमध्ये की बाहेर? हे बघ इकडे, स्टॉक कमी झाला देसाई. बघ किती रुपयाने कमी झाला बेटा? कमी झाला की वाढला? वाढला. ओके, वाढलाय स्टॉक. कशाचा स्टॉक? बंड्या वाढला की स्टॉक वाढला? ओके, बंड्या बोलला म्हणजे विषय संपला. तानाजीनगर में बंड्या बोले. ठीक आहे, चला ना भाई. बघ तुम्ही सांगा बाबा, किती रुपयाने वाढला? 2,700 की 800? तुम्ही ना विशाल गुरुचं मॅथ्स पण वाटोळ करून टाका. बोला बाय. प्लस काय झालं? प्लस. डेप्रिशिएशन की ऍप्रिशिएशन? पहिला इफेक्ट प्लस. पहिला इफेक्ट पालक प्लस. एक साल मेरे पास एक लड़की थी, उसका नाम पलक था. हाँ, शायद तुम्हारे बहन के बैच वाली थी ये. उसका नाम पलक. ती अकाउंटच्या लेक्चरलाच गायब व्हायची. चल बाय. पहिला इफेक्ट काय झाला? प्लस. हे प्रॉफिट झालं. देसाई म्हणतोय मी आज कसा आलो? काल नव्हतो आलो, आज पण गायब झालो बनवतो. हॅलो देसाई, उद्या संध्याकाळी गायब ना? उद्या नको, उद्या मॅच आहे. हे माहिती प्लस. पहिल्या पे काय झालं? प्लस. अरे प्लस ना,
काय झालं बिझनेसला? प्रॉफिट. काय झालं? प्रॉफिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. स्टॉक. किती रुपयाचा प्रॉफिट म्हणाला? 2700. बघा काय उरलं की संपलं? खतम. बघूयात आता. लाखो दिलो की धडकन अकाउंट. अरे लय तरच आहे. आता कॉलेजचे पेपर चालू होत्या बघ. आम्ही कुठे आहे? डोंगरावर की चंद्रावर की उंदरावर? लय गोंधळ आहे. चला बाबा, हे कुठली बाजू हवी आहे सांगा? ही मोठी आहे. किती रुपये? 5700. इधर भी लिखेंगे 5700. बघ 5700 मध्ये याला काय करायचे? मायनस 2 आणि 1 3000. 3 आणि 4 असे 50. 3540. हो की नाही? हे बघ 2 आणि 1 3. 3000. 3400. 3540. 3000 काय रे? 540. हे बघ 540 लेस करायचं ते म्हणजे 160 उरतील. आणि इकडे किती उरते? 2. अरे 540. 700 में से कितना लेस किया? 540. तो 160 बचा. ये दोनों का मंडोली हो गया 160 में. और ये बचा है ना? 5 में से कितना गया? 2. सॉरी 3. कितना बच गया? 2. अभी ये बांटना पड़ेगा. बघ मुस्कान. हे मुस्कान आहेस ना तू? बघ बाय काय लिहायचं? टू प्रॉफिट अँड लॉस काय रे? डिस्ट्रीब्युटेड बिटवीन. बोला कुठले पार्टनर्स? ओल्ड पार्टनर. मैं ये ऐसा लंबा लिख रहा हूं तो आपके ऐसा लंबा लिखना चाहिए ऐसा नहीं है. ये सब ये लाइन के इधर ही बिठाने का है. मांगता है तो और 2-4 लाइन वापरो, लेकिन ऐसा मत लिखो. कला खरं आहे ना. तो हे देसाई बोले ना, आता तू लिहिलं ना. तू लिहिलं म्हणजे मी लिहिलेलं रॉंगच नसणार. हो का? आपलं या अमाउंटला आहे. ये खाली किसके लिए है? और इनके लिए ये घर है, ये घर. चलो पहले का नाम ओम बोलो. थांबा थांबा. बोलो जय, बोलो जय. एक बोला एक. आहे का? तुम्हाला काय आहे? आम्ही फक्त बोलतो. कोणी काही बोलू दे. चला ए बाबा हे वाटू का? वाटतो हा. तुम्ही नाही ना वाटणार, मी वाटतो हा. तुम्हाला जमणारच नाही ना ते. बोलो वर्किंग नोट नंबर. क्या नाम? डिस्ट्रीब्यूशन ऑफ प्रॉफिट एंड. ओम बोलो ओम. कितना पैसा आएगा? 2100. रेशो कितना है? 3/. तर रडत बोले ना हे 5 कुठून आले? अरे बोल ना. नाही तर नाही. मला कुठं 5 येते? मला सांग ना. मला कुठं 5 दिसलंच नाही. मला कुठं 5 दिसलंच नाही बेटा. हा 3 आणि 2 प्लस होतात. 3 आणि 2 5 नाही होत. 3 आणि 2 प्लस होतात. 3 आणि 2 5 होत नाही. 3 आणि 2 हे 3 आणि 2 5. चला बाबा 3 आणि 2 किती झाले? 5. चला आ गया 5. काही वांधा नाही बेटा. चल ठीक आहे. हे बघ बोला 5 4 जा. ए बाय 5 4 जा 4. कोई वांधा नाही. कोई वांधा नाही. 5 4 जा 4. हे रडत गावावरून नवीन टेबल शिकून आली. हे बघा. हे बघा. चला जाऊ द्या. मला काय नाही बोलायचं. एक बचा ना एक. बोलो 5 3 जा. कितना बचेगा? 1. 5 2 जा. बोलो 3 2 जा. अरे बोला 3 2 जा. काय झालं? 3 2 जा. तुम्हाला पण काय रडेचे टेबल खरे वाटले का? तुमचं मला वाटतं तुमचं देसाई बोलतोय आजपासून 5 4 जा 4. हे बघ बोला 3 3 जा 9. 3 4 जा 12.
जय बोलो 2160 इंटू 2/5 ये 5 से काटूंगा तो यही आएगा ना 432 बोला 4 का डबल 8 32 का डबल 64 मल्टीप्लाई ना बोलो 1296864 1296864 1296864 कुठल्या बाजूला आन्सर आला रे पोरांनो रडत ही कुठली बाजू आहे डेबिट आहे ना मग कुठे पाठवायचं आता इथे खाली पाठवायचं अगं पार्टनर्स करंट म्हणून नाही मला फक्त एवढंच विचारायचंय डेबिटला जाणार की क्रेडिटला बस एवढंच डेबिटला जाणार ठीक है हम आज आए हम आज आए बहुत दिन के बाद हम आम खा के आए समजलं की नाही बघा हे बघ हे डेबिट आहे ना अगर डेबिट असलं की उलट असतं मग मुला मुलीचं लग्न मुला मुलाचं लग्न होतं का मुला मुलीचं लग्न. अरे अरे यार बरोबर आहे की मग मला सांग हे इथंच झालं तर मॅच होणार की ते अरे अपोजिट लागतं हे पोरगा तो एक काय पाहिजे हा मग एक काय पाहिजे मग एक बोलते पोरगा पाहिजे अरे मला सांग ये कौन सा बाजू है डेबिट डेबिट आहे ना तो का पे जाएगा क्रेडिट जाऊ द्या मरू द्या माझं पण हे लास्ट प्रवचन आहे आजचं बोला काय लिहायचं इकडे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट चल सांग हे पहिल्याचे पैसे 1296 दुसऱ्याचे पैसे बोल 864 डॅश आता बघूया आता हा दादा हे करंट वाला आलं ना करंट वाला तर या शेवटच्या मध्ये तुम्हाला कधीच काय नाही भेटणार ठीक आहे वाटतंय तरी पण त्याचं नाव बनवून ठेवायचं इकडे डॅश इकडे पण डॅश चला कुठली बाजू हवी आहे ही काही ही ना 3 आणि 4000 आणि 5000 5400 5400 5514 हे बघ 3000 हे 1200 आणि 800 2000 3 आणि 2 किती झाले 5000 5400 5514 मला 5514 मधून किती हटवायचे ते 600 एक काम करायचं हे 514 आधीच बाजूला ठेवायचे त्याला काय करूच नका 5000 मधून 600 हटवा किती उरले 4400 आणि मग यांना प्लस करायचं 4914 तुम्ही बघा बाबा तुमच्या गुरुजीने काय शिकवलं असेल ते बघा माझ्या गुरुजीने जे शिकवलं ते मी करतो मलाही गुरुजी होता विषय बघ झालं का इथपर्यंत आता ये बोला हे 1800 आणि 200 2000 3000 3 आणि 3 6000 बरोबर की नाही 6700 6846 बरोबर की नाही 6800 काय रे 46 किती म्हणाले 6800 किती 46 मी काय म्हणलं या 846 बाजूला काढा कितना बचा फिर 6000 6000 में से 900 गया तो कितना बचेगा 5100 अभी इसको प्लस करो ये ओरली प्लस हो जाएगा 5946 होएगा कि नहीं 5900 काय रे 46 हे असं आपल्याला नाही जमलं तर आपण तुम्हाला तर माहितीच आहे पहिला ये लिखोगे उसके नीचे 900 लिखोगे फिर टाकल्या मायनस टाकल्या है की नाही मग ते कॅरी करा हे करा ते करा तुमचं तुम्ही बघा 12वीच्या पोरांना मी असं नाही शिकवलं तर तुमचा अपमान आहे की नाही तुम्हाला मी हे टाकल्या की नीचे टाकल्या तुम्हाला काय वाटणार दादा यार हम लोग पहली में है क्या लेकिन तुम हो ही चलो हे देख आता हे जे आन्सर आहे ह्याला कुठे पाठायचं बॅलन्स शीट म्हणून काय नाव द्यायचं याला बॅलन्स काय नाव द्यायचं टू बॅलन्स कॅरी डाऊन आता बघ रडत ही कुठली बाजू आहे डेबिट मग बॅलन्स शीटच्या कुठल्या बाजूला जाणार क्रेडिट पण बॅलन्स शीटची क्रेडिट काय असते असेट की लायबिलिटी लायबिलिटी हे बघ याला आहे ना याला डेबिट क्रेडिट नसतं पण जर तरी पण विचारलं कोणी याचं डेबिट काय तर डेबिट असेट ऑलवेज क्रेडिट काय असतं लायबिलिटी तर या आन्सर कुठे आले तुमचं जाणार कुठे
क्रेडिटला. हे बघा लिहायचं करंट अकाउंट. कुठून आणलं हे? करंट अकाउंट. करंट मध्ये पहिलं नाव कोणाचं? ओम. त्यानंतर बोला ओमचे पैसे 5946. बोला 59 4914 4914. त्याला प्लस करू ना. बोला 6 आणि 4 10. कॅरी कितना 1. 4 और 1 5 और 1 6. 9 और 9 18. कॅरी 1. 5 और 4 9 और 1 10. अरे असंच ना. कितना 10,860. फिर इधर यही डली करेंगे ना. बोलो कौन सा बाजू हैवी लग रहा है? डेबिट. डेबिट ही लग रहा है. बोला 9 आणि 6 15. इधर भी 15. 15,000 है ना. 15,000 में से कितना गया? 1500. कितना बचा? 13,500. बोला क्या लिखेंगे? बाय बैलेंस. बोलो क्या लिखेंगे? बाय कॅरी. आता बघ रडत कुठली बाजू आहे बेटा? मग याच्या कुठल्या बाजू जाणार? डेबिट कुठे? हे बघ हे बघ हे बघ. आता गाढवा समोर वाचली की तर आचला गोंधळ बरा होता असं झालंय. मला सांगा याची डेबिट हे असतं का? याचे डेबिट काय असतं? याचं डेबिट काय असतं? आता 50 वेळा लिहून देऊ का? माथ्यावर लिहू का? माझ्या माथ्यावर लिहू. बोला ये क्रेडिट है तो डेबिट कौन सा है? डेबिट ये असेट डेबिट. और फिर भी मैं ऐसा सीखा है टॉपिक के शुरू से ऐसा बोल रहा हूँ. ये क्या है? कॅश. कॅश लायबिलिटी असतं की असेट असतं? मग असेटला पाठायचं. आपलं बोला किती रुपये? 13,500. 13,000. मग याला टॅली करायचं. हे दोन्ही बाजूला सेम असणार. बोला इथे किती? इथे पण किती? चला इथे बसलेले तमाम मायकल आणि मायकल अली हे करणार. हे टोटल ये वाला करेगा खाली. मग ये करा देता हूं. तमाम मायकल आणि मायकल अली असेट करतायत. असेट असेटची टोटल करतायत तुम्ही. तुम्ही लोक असेटची टोटल करताय. आजच करा फक्त. मेरा तो हो गया 50 से 87 81 91 860. मेरा हो गया बाबा. एवढा फास्ट. झिरोच्या खाली झिरो लिहा. मला माहिती तुम्ही तसंच कराल. आ गया कौन सा फोन है? बोलो भाई बोलो कितना है? 91,860. ये देख 91,860. देखो नया बंदा कब बिजनेस में ऐड हो गया है? 1 अप्रैल 2018. 1 एप्रिल 2018. अरे आलंय ना पक्का सगळ्यांचं एवढं. हा आणि इकडे इकडे वरती काय लिहितो आपण? इकडे इन द बुक्स काय ते ओम. त्यानंतर जय. त्यानंतर जगदीश. जगदीश भाऊ. ठीक आहे आता. तर अशा प्रकारे तुम्हाला माहिती पडली कुठली व्हरायटी? करंट अकाउंट. कुठली व्हरायटी? नोट करा.